कारण लहान लहान लोकांचं केले वाटेनं. आणि त्या 25ला 25 एकर झाले. 25पेक्षा जास्त पण 25 सांगायलोय मी. 25पेक्षा जास्त कत्ताई पीक गेले. कत्ताई काहीच राहिलं नाही. सुधारायचे आज सुधारेल, उद्या सुधारेल. मला जर तिथं गेल्या वर्षी तिथं 100 ते 220 क्विंटल सोयाबीन होतं. या 12 ते 13 लाख रुपयाची नुकसान आहे ती. आणि ती एवढं पीक जळून गेलं. ह्याचं जर नाही झालं नियोजन तर मला दुसरा पर्याय नाही. पर्यायच नाही दुसरा पर्यायच नाही त्याचा. 25 एकर झाले. 25पेक्षा जास्त पण 25 सांगायलोय मी. 25पेक्षा जास्त कत्ताई पीक गेले. कत्ताई काहीच राहिलं नाही त्याच्यात. त्या पिकात काहीच राहिलं नाही. सुधारायचे आज सुधारेल, उद्या सुधारेल. 28 तारखेला औषध आणलंय. 1 तारखेला फवारलं. 12 ते 13 दिवस झाले. पुन्हा त्यांनी दुसरं औषध दिलेलं त्याला फवारून 5 दिवस झाले. ती पण डबे आहेत माझ्याकडे. कंपनीवाले म्हणले ह्यानं सुधारत नाही. सुधारलं नाही. त्याने औषध दिलेलं ती बी आहे माझ्याकडं. पुन्हा कापूस फवारलाय 2 बॅग, ती सुद्धा जळून गेलाय. शेंडे ती कमी जळालाय. त्याचे शेंडे जळायला दिसते. त्याची नुकसान कमी झाली कापसाची. पण सोयाबीन काहीच राहिलं नाही. दुसऱ्याची सोयाबीन त्याच्याबरोबरची गुडघे आहेत का हिरवीगार ही अख्खं पिवळं या बघितलं तर कंपनीवाले सुद्धा थांबणार नाहीत तिथं. कंपनीवाले सुद्धा थांबणार नाहीत. बघणारे का गाव आश्चर्य करतंय सगळं की झालंच कशानं तणनाशक फवारच का एवढं कसं फवारच अख्खं गाव म्हणते. त्याच्यामुळं तात्काळ कृषी ऑफिसवाल्याने कंपनीवाले त्याची दक्षता घ्यावी माझं हे म्हणणं आहे. आणि नुकसान भरपाई माझी ते करून द्यावी त्यांनी. मला जर तिथं गेल्या वर्षी तिथं 100 ते 220 क्विंटल सोयाबीन होतं. या 12 ते 13 लाख रुपयाची नुकसान आहे ती. त्याच्याकडे पैसे मग आता फिटल मग फिटल म्हणून जमिनी लोकांची आम्ही करतो. बाया पोरं रातला दिवस कष्ट करतो. आणि आम्ही घरच्या घरी 5 माणसं 5 कोळपे हाणतो. उजाळल्या भावाळ्या. तुम्ही जमीन बघा कशी गदळ नाही. निर्मळ 4 कोपरे बराबर आहे. पण एवढं पीक गेलं या. आम्ही उजाळल्या भावाळ्या बाया पोरा सहित कोळपे हाणतो. पुरी सहित. आणि एवढं पीक जळून गेलंय. ह्याचं जर नाही झालं नियोजन तर मला दुसरा पर्याय नाही. पर्यायच नाही दुसरा पर्याय.